आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच कैलास बोराडे यांच्या मारहाण प्रकरणी तुम्ही आंदोलन करताना दिसता आहात, सोबतच हा सगळा मुद्दा सभागृहात देखील मांडणार आहात। नेमकं काय घटना आहे, काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? भोकरदन तालुक्यातला अनवा गावचा कैलास बोराडे हा मेंढपाळाचा पोरगा, 3 भाऊ। मी आज त्यांच्या आईबरोबर सुद्धा त्या ठिकाणी बोललो। राहायला त्यांना साधं घर सुद्धा नाही, पत्र्याच्या शेडमध्ये राहतात। भाऊ मेंढपाळाच्या मागा असतात, हा शेती करतो। कमी शिकलेला हा पोरगा आहे, 4थी शिकलेला हा पोरगा आहे। याच्या घराच्या समोरील जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून पाईपलाईन केली जात होती आणि हा कैलास काय म्हणत होता की तुम्ही पाईपलाईन ही माझ्या समोरील रस्ता उघडून करू नका, रस्त्याच्या कडेनं पाईपलाईन घेऊन जावा, आमच्या शेतातनं घेऊन जावा, पण चांगला रस्ता उघडू नका। आणि त्या ठिकाणी सोनू दौंड आणि त्याच्या कार्यकर्त्यांना राग आला। नवनाथ दौंड हे तालुका अध्यक्ष आहेत उभाटाचे, त्यांना राग आला। ते जिल्हा परिषदचे 3 वेळा सदस्य निवडून आले। गाव सगळा आम्हाने भीतो आणि हा सामान्य पोरगा, पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा मेंढपाळाचा पोरगा, हा आम्हाने कोण दादागिरी करणार? आणि हा राग मनात धरून तो दररोज सकाळी महादेवाच्या दर्शनाला जात होता। सकाळ संध्याकाळ महादेवाच्या दर्शनाला जायचा आणि यांनी बरोबर तो डाव साधला। त्या ठिकाणी एक दगडावरती छोटी काईल ठेवली, त्याच्यामध्ये इंगळ ठेवलं, खाईनं जाळ लावला आणि इंगळ लाल भडक झाल्यानंतर रॉड गरम केलं आणि त्या रॉडनं त्याला चटके दिले, पायावर, पोटावर, हातावर, अगदी गुदद्वारामध्ये सुद्धा काही रॉड टाकण्याचा प्रयत्न केला। अरे एवढी क्रूरता तुमच्याकडे आली कुठून? आणि वरनं त्याला दारू पाजली, वरनं म्हणतात दारू पिऊन आला। अरे तो दारू पिऊन आला तर तुम्ही काईल कोळसं गरम करायला अगोदर कशी आणली? तुम्ही त्या ठिकाणी तयारीतच होता, हा प्री प्लॅन होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या आखांना महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या आश्रयाखाली या महाराष्ट्रामध्ये जी गुंडागर्दी फोपावलेली आहे, कोयता गँग, तलवार गँग, ताणून मारा, हे सगळे गुंड, सगळे आका यांना आता मोकाखाली महाराष्ट्रातल्या ना, एक तर हे आका जेलमध्ये दिसतील किंवा महाराष्ट्र सोडून पळून जातील, ही मागणी, ही भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आज आमच्या देवाभाऊकडे आहे आणि ती घेऊन आम्ही आलेलो आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना घेऊन आलेलो आहे। संतोष देशमुखचा हाल त्याच पद्धतीनं केलं गेलं। संतोष देशमुखाला मारणारे सुद्धा हे सगळे राजकीय झेंड्याखालीच वाढलेले सगळे गुंड होते आणि म्हणून राजकारण हे गुंडागर्दीचं दुकान झालेलं आहे, हे कुठंतरी उद्ध्वस्त झालं पाहिजे, ही भावना माझ्यासारख्याला वाटते। सभागृहामध्ये हा सगळा विषय मांडताना एकूणच जे स्थानिक राजकारणी आहेत त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं आहे का? त्यांचं या संदर्भात काय आहे की आता प्रत्येक राजकारण्याला वाटतं माझी एक टोळी असावी। छत्रपती शिवाजी राजांनी खऱ्या अर्थाने गड्या उद्ध्वस्त केल्या आणि धनदांडग्यांना मातीत गाडून टाकलं, जहागीरदाऱ्या नष्ट केल्या, पण अलीकडं राजकारणामध्ये नव्या जहागिऱ्या आणि नव्या गड्या उभा राहिलेल्या आहेत। त्यांना वाटतं की जनतेला न्याय आता आमच्याच दरबारातून मिळेल आणि आमच्याच दरबारातले आदेश चालतील। पोलीस हे आता फक्त शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं की पोलीसच खऱ्या अर्थानं दादा असू शकतो। हे सगळे गावगुंड राजकारणाच्या आश्रयाला वाढत असलेले दादा आता कुठंतरी गाडले गेले पाहिजेत, ही मागणी रयतेची आहे। तर एकूणच पाहायचं तर हे आपण पोस्टर बघू शकतो आहे की ज्या कशा प्रकारे संपूर्ण मारहाण जी आहे ती या कैलास बोराडे याला झाल्याचा पाहायला मिळालेलं होतं। एकूणच समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात याचे व्ह्यूज जे आहे ते देखील आपल्याला फोटो जे आहेत ते देखील व्हायरल होताना पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी भावनांचा देखील उद्रेक होताना दिसला होता। कॅमेरामॅन सचिन शिंदेचा अभिषेक ठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।